नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. एक घडी 8 येणार आहे, बघू शकता. तर मी तर 4 फोल्ड करून घेतलं आहे आणि एक घडी 8 घेतली नाही तर 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे बरं का. तर असं कट करून घेते आता. आणि मग हा जो कपडा आहे ना स्लीवसाठी थोडा जास्तच आहे, तर दुसऱ्या ब्लाऊजला पण कामात येईल मला. त्याच्यासाठी मी थोडं जास्तीचं म्हणजे 2 ब्लाऊजचं अस्तर आणलेलं आहे ते, कारण अजून एक ब्लाऊज मला त्याच कलरचा आहे. तर बघा इकडे ना बॅक पार्टनी फ्रंट पार्ट आपल्याला कटिंग करायचं आहे ना, त्याच्यासाठी मी इथं बघा 2 फोल्ड केलं आहे आणि आता 4 फोल्ड करते. म्हणजे बॅक पार्टनी फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग होतील, बघू शकता तुम्ही. 4 फोल्ड केला आणि डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का. ब्लाऊज पीस त्याचं हे आहे, बघू शकता. तर हे ना अस्तर आहे आणि इथं कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे नाही वापरते. आणि इथं मी ना ब्लाऊजची जी लांबी आहे ना तर 15 आहे, तर मला इथं 16 घ्यावी लागणार आहे बरं का, बघू शकता तुम्ही. कारण मी ज्या एरियात ब्लाऊज शिवते ना तिथं खूप लांब ब्लाऊज वेअर करता बरं का ते. तर बघा मी इथं शोल्डर आहे ना 5.5 घेतलं आहे आणि मुंडा लांबी मी पूर्ण घेतली बरं का ब्लाऊजची अस्तरची. तर बघा इकडे ना 6 वरती मी टिक केलेलं आहे आणि इथं बॅक पार्टने फ्रंट पार्टसाठी राऊंड करायचं आहे. हा फ्रंट लाईन या बॅक लाईन एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. आणि इकडे ना पुढचा गडा आता 7 घेते लांबीला आणि रुंदीला आहे ना 2.5. कस्टमरवरनं अवलंबून राहते बरं का. मी जे तुमच्याशी ब्लाऊज कटिंग करायचं शेअर करते ना कटिंग करून, ते कस्टमरचे ब्लाऊज राहतात बरं का. त्याच्यामुळे ना कस्टमर जसं पाहिजे ना तसं त्यांना आपण स्टिचिंग करून देतो. तर मी त्याच पद्धतीने आता कटिंगसुद्धा करते. बघा एक घडी नाही तर 8ची घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि इथे ना कमरेची फिटिंग आहे ना 7.5 घेतली, बघू शकता. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल ना, तर मला नक्की सांगा बरं का. पूर्ण ब्लाऊज कटिंग तुमच्याशी छान पद्धतीने ना कटिंग करून दाखवते. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. बघा इकडे ना आता मधोमध कट करून घेऊ, जेणेकरून बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे होतील. आणि आता गळा आहे ना इथं कट करून घेते. हा पुढचा भाग पकडला होता बरं का. इकडे बॅक पार्ट आहे हा, नाही तर तुम्ही म्हणणार की चारी कसं काय पकडले असं. आणि इथं आहे ना मधोमध कट करून घेते, कारण हे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे आणि हे ना फ्रंट पार्टला खाकीमध्ये जास्तीचा कपडा राहतो ना तो कटिंग करायचा आहे, जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा नाही होत. आणि आता इथं 4 टक्स ब्लाऊज आहे ना, तर त्याचे मापं कसे घ्यायचे ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा इकडे ना पहिला टक्स आहे ना 3.5 अंतरावरती त्याचं जे अंतर आहे ते घेतलं आहे. आणि आता पहिला टक्स त्याची लांबी तर इथं बघा इथं 4 4.5 एवढं घेतो, तर मी इथं 4 घेतलेली. आणि हा दुसरा टक्स त्याचं जे मधलं अंतर आहे ना 2 आहे, तर इथून आपण पूर्ण घेऊ शकतो. आणि हा तिसरा टक्स हे सुद्धा 2 अंतर इथलं घेतलं आहे बरं का. आणि हा चौथा टक्स याचंसुद्धा 2 इंच अंतरवरती छान असा राऊंड द्यायचा आहे बरं का. बघा छान आला ना 4 टक्स ब्लाऊज. फ्रंट पार्ट छान असं रेडी करून दाखवलेला आहे मी. जर नक्की तुम्हाला आवडत असेल तर मला एक लाईक करून सांगा बरं का की कसा झाला आहे, तुम्हाला समजलं कसं. आणि बघा आता बॅक साईडला ठेवते आणि फ्रंट साईडला ठेवते आणि नंतर बॅक घेते. मला आहे ना मटका गळा सांगितला आहे, तर मी इथे ना 3ची पाट घेतली बरं का. आणि मटका गळा आहे ना डायरेक्ट ड्रॉ करते मी. मला डायरेक्ट ड्रॉ करायला खूप आवडतं आणि तो सुद्धा छान येतो बरं का डायरेक्ट ड्रॉ केलेला. मला सवय झाली ना आता नेहमीचं, त्याच्यामुळे. तर बघा हा गळा आहे ना इथून गोल होतो, नंतर इथून वरून आहे ना राऊंडमध्ये येतो ना, तर खूप छान दिसतो बरं का वेअर केल्याने. तुम्हाला मी ओपनसुद्धा करून दाखवते, बघू शकता. खूप छान असं बघा गोल झाला ना आणि इथून दोरी लावल्याने 1 नंबर दिसतो बरं का हा गळा. तुम्हालासुद्धा जर कटिंग करायचं असेल ना तर नक्की तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता बरं का. आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं रेडी झालेले आहे. आणि आता बघा स्लीवसाठी मी बोलले ना तुम्हाला थोडंसं, बघा इकडे स्लीवसाठी मी आता बोलली ना कपडा एक्स्ट्रा आहे असं जास्त, तर तो थोडा सोडून देऊ आपण. आणि बघा इकडे स्लीव आहे ना मी 4 फोल्ड केलं आहे. एक घडी आहे ना छातीची
8 आली आहे ना, तर बघा मी इथं आहे ना थोडं अर्धा इंच कमी करून घेते. तर मी इथं 7.5 घेते रुंदी बरं का. रुंदी 7.5 घेते आणि लांबी ना कस्टमरवरून अवलंबून राहते. तर इथं आहे ना मी पूर्ण बाईची स्लीव लांबी आहे ना 12 घेतली बरं का. आणि इकडनं सुद्धा मी 12च घेते, बघू शकता तुम्ही. इकडनं 12 घेतली आणि 3.5 वरती टिक केलेली. बघा छान असं स्लीवसुद्धा कट करून घेते. आणि हा मच्छी कट हात यायचा आहे आणि दंड घेर ना 5 आहे, 1.5 इंच जास्तीचा कपडा. आणि खाकी आहे ना 7.25 आली बरं का. 7 आहे सॉरी. तर बघा खाकीची ही शिलाई, ही सुद्धा इकडे मेन शिलाई राहते ती करून घेतली. आणि स्लीवसुद्धा मी कट करून दाखवते. जर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग व्यवस्थित समजले असेल तर मला सांगा बरं का. बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं छान असे मी तुम्हाला स्लीवसोबत कटिंग करून दाखवलेले. तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटू. बाय.